मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना आमचा संदेश आहे, पेपरमध्ये जाहिरात न देता आणि लाभार्थ्यांना कुठलीच सूचना न देता आपण ती यादी मनमानी पद्धतीने रद्द करता, बल्कि हा रद्द करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना नाही। महानगरपालिका हे रमाई घरकुल योजनेसाठी तुम्ही वॉचमॅन म्हणून ठेवलेले गार्ड आहात, तुम्ही गार्डचं काम केलं पाहिजे, तुम्ही त्या योजनेचा मालक होता कामा नये। ज्या अर्थी तुमच्याकडे 25-30 कोटी रुपये सध्या निधी उपलब्ध असताना तुम्ही का 4-4 महिने, 6-6 महिने, 8-8 महिने आणि 12-12 महिने या ठिकाणी बिल देण्यासाठी लावता? तर तुमच्या रमाई आवाज योजनेचा अर्थ तरी काय आहे? एखादा लाभार्थी जर व्याजाने पैसे घेऊन, उसने पैसे घेऊन, कुठं कर्ज काढून जर तो घर बांधण्यासाठी काढत असेल आणि व्याज भरायचं का घराचा किराया भरायचा, किती पैसे आणायची कुठून, हे जर महानगरपालिका आयुक्तांनी याला गंभीर न घेता याच्या अंमलबजावणी जर नाही केली, आंदोलनाचा जो संदेश आहे की घरकुल कक्षाला लावू टाळे, नाहीतर तोंडाला तुमच्या फासू काळे, अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हा नारा घेऊन महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल करणार आहोत। आणि ही जी बाई आहे हिनं 8 महिन्यापूर्वी काम सुरू केलं, घरात कोणी कमवतं व्यक्ती नाहीये आणि शेवटी पत्र आणून तिने तिचं घर साजरं केलेलं आहे। त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आहे, घरकुल कक्ष आहे, अभियंता आहे, उपआयुक्त आहेत, थेटे मॅडम, या ठिकाणी 5-6 इंजिनियर आहेत, क्लर्क आहे, अकाउंटंट सेक्शनचे लोक आहेत, ह्या सगळ्यांचे पगार रमाई घरकुलाच्या अनुदानामधून होतात। सर, रमाया योजना, घरकुल का जो योजना चालू करे महानगर पालिका ने, तो ये कब से शुरू हुई, अभी तक कितने लोगों को लाभ मिला इसका? रमाई आवास योजना ही 2009-10 मध्ये महाराष्ट्र शासनाने कार्यान्वित केली आणि महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कार्यान्वित केली त्यावेळेस अनुसूचित जातीच्या समाजाला खऱ्या अर्थाने बौद्ध समाज, चांभार समाज, भंगी समाज या आणि मातंग समाज या समाजाचे खऱ्या अर्थाने उन्नती व्हावी, त्याचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, या अनुषंगाने 2009 मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि तेव्हापासून महाराष्ट्रभर या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये खऱ्या अर्थाने घरकुलाचा विकास झाला। झोपडपट्टी वसाहतीमध्ये रमाई घरकुल योजना राबविण्यात येत असताना या रमाई योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या योजनेमध्ये 2 लाख रुपयाचं अनुदान दिलं जात होतं सुरुवातीला। आता ते अनुदान 2.5 लाखापर्यंत करण्यात आलेलं आहे। जो झोपडपट्टीवासी माणूस कच्च्या घरातून पक्क्या घरात जात असताना अनुदानाच्या भरोश्यावर रमाई घरकुल योजना चा लाभ घेतो आणि समाज कल्याण अंतर्गत ही योजना चालू असताना या ठिकाणी महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपण छत्रपती संभाजीनगरकडे वळूया। औरंगाबादमध्ये समाज कल्याणच्या वतीने ही योजना कार्यान्वित असते आणि फक्त महानगरपालिकेला तिचं दायित्व दिलेलं आहे। समाज कल्याण अंडरटेक या ठिकाणी अनुदान निधी पुरवला जातो आणि महानगरपालिकेने या ठिकाणी स्वतंत्र घरकुल कक्ष निर्माण करून अभियंता, आयुक्त आणि इंजिनियर आणि सल्लागार एजन्सी, ज्याला आपण PMC म्हणतो, ती एजन्सी यात कार्यान्वित असते आणि यामध्ये लाभार्थी जेव्हा आपल्या फायली भरतो यामध्ये जातीचे प्रमाणपत्र घेतलं जातं, टॅक्स पावती, मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी उत्पन्न, लाईट बिल, बँकेचं पासबुक अशी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर रमाई घरकुलमध्ये त्याचं नाव येतं आणि नाव आल्यानंतर समाज कल्याण जेव्हा मान्यता देते तेव्हा महानगरपालिका त्या लाभार्थ्याला नोटीस देते घरकाम चालू करण्याचं। परंतु गेल्या 8-9 वर्षामध्ये ज्यावेळेस सीमा कंस्ट्रक्शन या ठिकाणी काजी साहेब होते, सल्लागार मार्गदर्शक होते या समितीचे, तर त्यांनी 10 वर्ष ही योजना चांगल्या पद्धतीने चालवली। परंतु त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर यानंतर 2 एजन्स्या PMCची नियुक्ती करण्यात आली। 4000 नावं समाज कल्याणच्या वतीने ज्यावेळेस महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली, समाज कल्याणने लाभार्थी निवड करून, त्यावेळेस त्या PMCने फक्त 791 लोकांचा सर्वे केला आणि बाकीचे 32 लोकांचा सर्वेच केला नाही। ती यादी तशीच धुळखात पडून आहे। त्यानंतर महानगरपालिकेने पुन्हा 3000 लोकांचा सर्वे करून घेतला, परंतु ती नावं पूर्ततेस आली नाही। काही नावं तशीच राहिली आणि ज्या लोकांनी 8, 9, 10, 11, 12 अशा कालावधीत आपली नावं नोंदवली होती आणि
त्यांना लाभ घ्यायचा होता. परंतु या ठिकाणी रमाई घरकुल कक्षामध्ये ज्यावेळेस आपण नोटीस मागण्यास गेलो की साहेब माझं नाव आहे, मला नोटीस द्या, त्यावेळेस त्या लाभार्थ्याला भीती दाखवल्या जाते की आमच्याकडे सध्याला अनुदान नाहीये आणि तुला जर घरकुल करायचं असेल तर तू असं शपथपत्र दे की आमच्याकडे सध्याला महानगरपालिका अनुदान नाही, मी माझ्या आर्थिक तजवीज करून मी माझं घर बांधतोय. आणि असं लिहून शपथपत्र दिल्यानंतर तो लाभार्थी त्या ठिकाणी घाबरतोय की मी घर बांधणार आहे, माझी आर्थिक तजवीज करून बांधायचंय. मग रमाई घरकुलचा अर्थ काय? तो माणूस त्या ठिकाणी घाबरला जातो. काही लोकांनी त्याच्यावर पण डेअरिंग केली की चला ठीक आहे, काही हरकत नाही, आज मी घरकुल सुरू करतो, महानगरपालिकेकडे अनुदान उपलब्ध झालं की मला देतील ते. असे काही लाभार्थी आहेत औरंगाबाद शहरामध्ये. 5,000 घरकुल चालू आहेत. 5,000 घरकुल चालू असताना या लोकांना 1.5 वर्ष झालेत कामं चालू करून. एक चेक कोणाला 50,000 आले, कोणाला 75 आले, कोणाला 1.25 लाख आले. परंतु ह्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांची उर्वरित अनुदान देयक त्यांच्याकडं त्या ठिकाणी निधी असताना सुद्धा उडवडीचे शब्द दिल्या जातात. आमच्याकडं काम चालू आहे, सध्याला निधी उपलब्ध नहीं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतात. सर अभी जैसा अभी योजना का जो लाभार्थी जो रहते तो उनका घर का जो काम चालू हो जाता तो वो इतना टप्पा जब लेट होता तो उस टाइम पे वो लोग लाभार्थी रहते कहाँ पर? हाँ, ऍक्च्युली ज्या वेळेस आपण महानगरपालिका नोटीस देते आणि हा लाभार्थी ज्यावेळेस काम चालू करतो तो वेळेस तो लाभार्थी किरायाने राहत असतो. आमची खंत तीच आहे की ह्या लाभार्थ्याला तुम्ही घर देऊ लागले, अन्न वस्त्र निवारा हे शासनाचं धोरण जरी असलं त्यापैकी तुम्ही निवारा हा जर गोरगरिबाला देत असाल आणि त्याची जर पिळवणूक करत असाल ती चुकीची पद्धत आहे. ज्यावेळेस तो लाभार्थी किरायानं राहतोय आणि त्याला 1.5 वर्ष तुम्ही पूर्तता करत नाही पेमेंटची, तो त्याचं काम प्लिंथ लेवलला नेतो, लेंटर लेवलला नेतो, स्लॅब लेवलला नेतो, स्लॅब टाकतो, प्लास्टर करतो, इतक्या सगळ्या बाबीतून निघाल्यानंतर तुम्हाला पेमेंट द्यायला त्याला हरकत नसायला पाहिजे. परंतु तुम्ही काय करता, त्या ठिकाणी रमाई घरकुल या योजनेचा तो कक्ष आहे आणि त्या जे एजन्सी आहेत त्या ऑफिस सोडायला तयार नाहीत. कुठं काम चालू आहे त्यांना माहिती नाही. आज रोजी जर आपण त्यांना म्हटलं की इंदिरानगरमध्ये किती कामं चालू आहेत ते आकडा सांगतील, परंतु पर्टिक्युलर लाभार्थ्याचं घर कोणतं आहे कुठं चालू आहे हे ते सांगू शकत नाही. म्हणजे तिथं बघा सावळा गोंधळ चालू आहे. तो आज पत्रकार परिषद लेने की क्या वजह है? पत्रकार परिषद, एक मिनिट, पत्रकार परिषद याच्यासाठी घेतोय मी की 30/5/2025 ला मनपा आयुक्त यांनी एक अध्यादेश काढला आणि तो अध्यादेश असा होता की आतापर्यंत ज्या लाभार्थ्यांची नावं आहेत ती पूर्णपणे त्यांनी रद्द केलेली आहे. आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही लाभार्थ्याला नोटीस पूर्तता करत नाहीये, त्या लाभार्थ्याची पिळवणूक करता, त्याच्याकडून शपथपत्र घेता पैसे नसल्याचं किंवा असल्याचं, मग तो लाभार्थी त्या ठिकाणी धजणार कसं काय काम करायला? तुम्ही तसं शपथपत्र घेतल्यामुळे बरेच लाभार्थी त्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि तुम्ही त्याला थांबवलेलं आहे आणि तुम्ही सांगता की लाभार्थी लाभ घेत नसल्यामुळे आम्ही ते नावं रद्द केलेली. हा चुकीचा अध्यादेश आहे त्यांचा. त्यांनी सुरुवात या ठिकाणी एक सूचना दिली पाहिजेत की औरंगाबाद शहर संभाजीनगरमध्ये इतके लाभार्थ्याची निवड झालेली आहे आणि ह्या लाभार्थ्यांनी 1 महिन्याच्या आत नोटीस घेऊन जाऊन आपलं घरकुल सुरू करावं आणि त्यानंतर जर आपण लाभ घेत नसाल तर आम्ही तुमचे नावं रद्द करू. म्हणजे एक खुडसाळपणा मनपा आयुक्तांनी केलेला आहे. खऱ्या अर्थाने आयुक्तांना याच्यामध्ये कुठली पॉवर नाही. ही योजना समाज कल्याणची आहे. समाज कल्याणी काही पावित्र्य उचलला यामध्ये तर या ठिकाणी आम्ही समजू शकतो. फक्त दायित्व दिलेलं आहे, यांनी फक्त वाचमिनकी करावा, हे मालक होऊ नये. यांनी मनपा आयुक्ताचं धोरण सगळ्याच बाबतीत चुकीचं आहे असं मी मानतो. आपके पास में रिकॉर्ड है क्या जो जिसके काम चालू है? हाँ, मेरे पास रिकॉर्ड है. हो गया उनका? हाँ, इस जगह पे मैं आपको बताना चाहता हूँ. हाँ, ये रवि साळवे बोल के, रवि साळवे यांना 1,25,000चा प्रथम अनुदान देयक देण्यात आलेलं आहे आणि याचं घर पूर्ण होऊन 6 महिने होऊन गेलेले आहेत. यानंतर हा गौतम शंकर कांबळे याचं घर पूर्ण झालेलं आहे. याला 1.5 वर्ष झाले काम चालू करून आणि याचं काम खतम होऊन 8 महिने झालेले आहेत. याला फक्त 1.25 लाख रुपये भेटलेले आहेत. हा तिसरा ही गांधारीबाई आहे, हिचं 600 स्क्वेअर फूटचं RCCचं मकान तयार आहे. हिला एकही चेक वितरण करण्यात आलेलं नाहीये. म्हणजे हा ठेकेदार आणि नातेवाईकाकडून पैसे आणून ह्या बाईने हे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर
त्यानंतर हे जे विमलबाई विश्वास खाजेकर ह्या माऊलीनं 2 मजली इमारत नातेवाईकाकडून पैसे आणून, मुलाकडून पैसे आणून, पाहुण्याकडून पैसे आणून हे 2 मजली तयार केलेले आहे, परंतु अद्याप ह्या बाईला एकही चेक देण्यात आलेला नाहीये. त्यानंतर ही कोमल प्रकाश त्रिभुवन ह्या महिलेने स्लॅब लेवल पर्यंत काम केलेलं आहे, लेंटल लेवल झालेलं आहे, इथं स्लॅब लेवल झालेलं आहे. या महिलेला 6 महिने झाले काम चालू करून अद्याप चेक देण्यात आलेला नाही. मागील वेळेस हिने फोटो दिला होता तर त्या एजन्सीने तो फोटो घायल केला. हे बरेच ज्यांना बिलं द्यायचे नसतात ना ते फोटो ते काढून टाकतात. ते ओशी पद्धत नाहीये. आपण जे फोटो जमा करतो त्याची कुठली दखल घेतली जात नाहीये. त्यानंतर हा मुलगा आहे या ठिकाणी सिद्धार्थ अशोक कांबळे, याचं घर पूर्ण होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. याचं शेवटचं अनुदान जे असतं फायनल अनुदान ते देण्यात आलेलं नाही. 1.5 वर्षापूर्वी घर पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हा प्रफुल्ल दांडगे, याचं घर पूर्ण होऊन 1 वर्ष झालेलं आहे. फायनल चेक ज्याचा जो आहे 50-50 हजार रुपयाचा तो रोखलेला आहे त्यांनी. त्यानंतर ह्या बाईला 4 महिन्यापूर्वी यांनी 1.25 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. हिचा सलाब झालेला आहे, बांधकाम झालेलं आहे, आता प्लास्टर चालू आहे. 1.25 लाख रुपये दिले गेले. 4 महिन्यापासून ही बाई प्रतीक्षेत आहे. आणि ही जी बाई आहे हिनं 8 महिन्यापूर्वी काम सुरू केलं आणि 8 महिन्यानंतर हिनं कॉलम प्लेन बीम केले, थोडं लेंटल लेवल पर्यंत बांधकाम केलं आणि अनुदान भेटत नाही म्हणून पत्र आणून टाकले. हे कॉलम दिसत आहेत आपल्याला, पत्र आणून टाकले आणि कोणी येऊन वापस राहायला लागली. या ठिकाणी ह्या बाईची एक गरीब बाई आहे आणि धुणे भांड्याचे काम करते. घरात कोणी कमवतं व्यक्ती नाहीये आणि शेवटी पत्र आणून तिने तिचं घर साजरं केलेलं आहे. अनुदानाची प्रतीक्षा या बाईची संपलेली आहे. हिचं नाव आहे जिजाबाई साबळे. त्यानंतर राजेश जनार्दन येडे, याचं काम पूर्णत्वास जाऊन 6 महिने झालेले आहेत. घर पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे, परंतु याला शेवटचं अनुदान देण्यात आलेलं नाहीये. असे बरेचसे लोक आहेत. हा, यापैकी हा जो आहे हा बरेचसे लोक आहे. हा, ओके. आपकी मांग क्या है इसमें? या ठिकाणी माझी मागणी अशी आहे की मनपा आयुक्तांनी जो अध्यादेश काढलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तो अध्यादेश त्यांनी रद्द करावा आणि त्यांना जर ते 2-2, 4-4 वर्षापूर्वीची नावं आलेले त्यांना जर रद्द करायचे असतील तर त्यांनी सगळ्यांना नोटिसाची पूर्तता करावी. ज्या लोकांना घरकुल बांधायचं असेल ते बांधतील, ज्यांनी नाही बांधलं त्यांना काय अनुदान मागायची गरज नाहीये. त्यांनी पहिलं सगळ्यांना एक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी. जशी त्यांनी अध्यादेश काढताना वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली तशाच पद्धतीने एक जाहिरात द्यावा. फक्त 1.5 महिन्याचा कालावधी द्यावा की 1.5 महिन्याच्या आत सर्वांनी या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता करून आपली नोटीस घेऊन जावे व घरकुल कामाला सुरुवात करावी. जर त्या नोटीस पत्रकानुसार जर लाभार्थी तुमच्याकडे नोटीस घेण्यास आला नाही तेव्हा तुम्ही रद्द करायला हरकत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने रमाई घरकुलमध्ये अनुदानासाठी फार हेळसाळ होत आहे. म्हणून आम्ही उद्या त्यांच्या कार्यालयाबाहेर हा बोर्ड लावणार आहे. रमाई घरकुलाचे अनुदान 3 दिवसात तयारी करा, नसता घरकुल कक्षाला लावू टाळे आणि तुमच्या तोंडाला फासू काळे. हा आमचा या ठिकाणी त्यांना नारा राहणार आहे उद्या. आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये आम्ही त्यांचं कार्यालय बंद करणार आहे रमाई घरकुलचं. ज्या तिथं लाभार्थ्याची सोडवणूक होत नसेल त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आहे, घरकुल कक्ष आहे, अभियंता आहे, उपआयुक्त आहेत, थेटे मॅडम, या ठिकाणी 5-6 इंजिनियर आहेत, क्लर्क आहे, अकाउंटंट सेक्शनचे लोक आहेत. ह्या सगळ्यांचे पगार रमाई घरकुलाच्या अनुदानामधून होतात. आमचं हे म्हणणं आहे की 20 लाख रुपये तुम्ही त्या समाज कल्याणच्या अनुदानामधून खर्च करता दर महिन्याला आणि 3-3, 4-4 महिन्याला पेमेंट काढता. मग तुम्ही 60 लाख रुपये खर्च तुमचा कर्मचाऱ्यावर होतो आणि इथं काम काय चाललं? 60 लाख रुपये तुम्ही वाटत नाही आणि 60 लाख रुपये तुमच्यावर खर्च करून बसता. जे एजन्सी दिलेले आहेत त्या कुछ कामी आहे. जी आता एजन्सी दिलेली आहे ती 10% काम करते. आता 100 रुपयाचं काम कोणी 10 रुपयात करत असेल तो नक्की तो चोऱ्या करतो, याचा अर्थ असा होतो. तर त्या एजन्सीलाही थांबवलं पाहिजे. त्या एजन्सीला आपण थांबवलं पाहिजे. ती एजन्सी 10% काम का करते तिची इन्क्वायरी केली पाहिजे. तुमचं नाव? माझं नाव मधुकर शेषराव डेपे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. रमाई घरकुलचा मुख्य प्रवर्तक आहे. खऱ्या अर्थाने योजना ज्यावेळेस कार्यान्वित झाली तेव्हा मी रमाई
घरकुल कृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 8-9 वर्ष मी जेव्हा काम पाहिल्यानंतर या ठिकाणी कांबळे म्हणून आहेत त्यांना अध्यक्ष नियुक्ती दिली आणि मी या समितीवर सल्लागार म्हणून काम करतोय तेव्हापासून. तो ये आंदोलन का जो है तो इन्होंने चेतावनी दी, तो उसका कैसा क्षेत्र मतलब आंदोलन करने वाले आप? सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून रमाई घरकुल आवास योजना ही अनुसूचित जातीच्या वर्गासाठी राबवली जाते. आम्ही ज्या मूळ मुद्द्यावर लक्ष घालण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे की या घरकुल योजनेच्या माध्यमातून ज्या अनुसूचित जातीच्या लोकांना घरं दिले जातात, ती घरं देत असताना अनेक प्रकारे भोंगळ कारभार या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. ज्या ठिकाणी लाभार्थी आपला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जातो, परंतु महानगरपालिकेच्या वतीने त्याची एवढी हेळसांड केल्या जाते की त्याला वाटतं की मी कशासाठी हे घरकुल योजनेचा लाभ घेतोय. त्याचं कारण असं आहे की काम सुरू करत असताना त्याला त्याचं स्वतःचं मूळ जे घर आहे ते घर पाडून कुठंतरी किरायाच्या घरामध्ये आपलं बसताना त्या ठिकाणी हलवावं लागतं. परंतु 2.5 लाख रुपये त्या घरकुलाचे मिळत असताना ते देण्यासाठी महानगरपालिकेचा वर्ष आणि 2 वर्षाचा काळ त्या ठिकाणी लोटतो. अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचा किरायाच त्याच्याकडून हजारो आणि लाखोच्या घरामध्ये त्या ठिकाणी जातो. म्हणजे महानगरपालिकेकडून घरासाठी 2.5 लाख रुपये घ्यायचे आणि किरायामध्ये राहिलेल्या रूमसाठी लाख रुपये भाडं द्यायचं, हे काही लाभार्थ्याला ते परवडणाऱ्यासारखं नाही आहे. आमचं या मीडियाच्या माध्यमातून एवढंच महानगरपालिकेला सांगणं आहे की घराचं काम सुरू झाल्यानंतर कमीत कमी महिन्याभराच्या अंतरानं त्याच्या पूर्ण बिलाची त्या ठिकाणी टप्पेवारी त्या ठिकाणी संपली पाहिजे. पहिलं बिल दिल्यानंतर आपण महिन्याभरात त्याचं बरंचसं काम होतं आणि दुसऱ्या महिन्यात लगेच त्या ठिकाणी ते दुसरं बिल दिलं पाहिजे आणि 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये त्याची पूर्ण ती प्रक्रिया त्या ठिकाणी संपली पाहिजे. दुसरं महत्वाचं की महानगरपालिका आयुक्ताने 5,000 लाभार्थ्यांची जी यादी आहे, जी 30/5/2025 रोजी ती रद्द केलेली आहे. खरं म्हणजे हा 5,000 लाभार्थ्यांवर महानगरपालिका आयुक्ताच्या वतीनं झालेला अन्याय आहे. ज्या अर्थी 5,000 लोकांची पात्र यादी आपल्याकडे उपलब्ध असताना आपण ते कुठलंच कारण न देता किंवा कुठल्याच पद्धतीनं पेपरमध्ये जाहिरात न देता आणि लाभार्थ्यांना कुठलीच सूचना न देता आपण ती यादी मनमानी पद्धतीने रद्द करता, बल्कि हा रद्द करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना नाही. ही यादी समाज कल्याणच्या माध्यमातून रद्द होऊ शकते किंवा समाज कल्याण माध्यमातून त्यांनी जे काही आदेश आणि सूचना दिल्या त्याचं पालन महानगरपालिका आयुक्ताने करावं. परंतु ढेपे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे महानगरपालिका हे रमाई घरकुल योजनेसाठी तुम्ही वॉचमॅन म्हणून ठेवलेले गार्ड आहात. तुम्ही गार्डचं काम केलं पाहिजे, तुम्ही त्या योजनेचा मालक होता कामा नये. ज्या अर्थी तुमच्याकडे 25-30 कोटी रुपये सध्या निधी उपलब्ध असताना तुम्ही का 4-4 महिने, 6-6 महिने, 8-8 महिने आणि 12-12 महिने या ठिकाणी बिल देण्यासाठी लावता? लोकांकडून बळजबरी पद्धतीने बॉन्ड लिहून घ्यायचे, तुम्ही पैशाची उपलब्धता करा आणि घर बांधा. मला सांगा, जर लाभार्थ्याकडे जर पैसे उपलब्ध आहेत तर तुमच्या रमाई आवास योजनेचा अर्थ तरी काय आहे? एखादा लाभार्थी जर व्याजाने पैसे घेऊन, उसने पैसे घेऊन कुठं कर्ज काढून जर ते घर बांधण्यासाठी काढत असेल आणि ते 2.5 लाख रुपये देण्यासाठी तुम्ही वर्ष 2 लावत असाल तर मग लाभार्थ्यांनी आत्महत्या करायची का? व्याज भरायचं का? घराचा किराया भरायचा की ती पैसे आणायची कुठून? आणि म्हणून या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना आमचा संदेश आहे की आपल्याकडे पैसे उपलब्ध असताना आपण लोकांची बिलं का देत नाहीत याचे देखील आपण कारण देत नाहीत. म्हणून तात्काळ सगळ्या लाभार्थ्यांना येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सगळ्यांची बिलं त्या ठिकाणी दिली पाहिजे. ज्यांची कामं सुरू आहेत त्यांची बिलं तात्काळ दिली पाहिजेत. जवळपास 6-6 महिने आणि वर्षभरापूर्वी अनेक लोकांचे घरांची कामं पूर्ण संपलेली आहेत, पाट्या लावून ती घरं रेडी आहेत, परंतु त्यांना पहिलं बिल नसावं, दुसरं बिल नसावं, ही अत्यंत खेदाची बाब आहे. म्हणून हा सगळा भोंगळ कारभार या ठिकाणी आम्ही उघड करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आम्ही 3 दिवसाचा वेळ देत आहोत. आपण तात्काळ या सगळ्या प्रक्रियेची पूर्तता न केल्यास आम्ही लाभार्थ्यांच्या वतीनं भव्य मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत. त्याचबरोबर घरकुल योजनेच्या माध्यमातून लोकांना जर नोटीस देण्यासाठी टाळाटाळ होते किंवा नोटीस दिल्यानंतर लोकांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ होते, म्हणजे खऱ्या अर्थानं जर लाभार्थ्यांना तुम्हाला लाभ द्यायचा नाही तर यामागं तुमचं काय मनसुबे आहेत, तुमचं काय षडयंत्र हे आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून हा भोंगळ कारभार कदापि आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. उद्या तुमच्या सगळ्या काळ्या कर्तुताचा
आम्ही भंडाफोड केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो काय हा भोंगळा कारभार आहे, हा बाजार आम्ही जनतेशिवाय समोर मांडल्याशिवाय राहणार नाही, हे महानगरपालिका आयुक्तांनी लक्षात ठेवावं. आणि हे जर महानगरपालिका आयुक्तांनी याला गंभीर न घेता याच्या अंमलबजावणी जर नाही केली तर येणाऱ्या 3-4 दिवसानंतर आम्ही भव्य मोठं जन आंदोलन त्या ठिकाणी उभा करणार आहोत. आमचा आंदोलनाचा जो संदेश आहे की घरकुल कक्षाला लावू टाळे, नाहीतर तोंडाला तुमच्या फासू काळे, अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हा नारा घेऊन महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल करणार आहोत. म्हणून महानगरपालिका आयुक्त आणि समाज कल्याणाला आमचा इशारा आहे की तात्काळ लाभार्थ्यांना, खऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देऊन त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा, एवढीच विनंती. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला नेते गब्बूभाई कुरेशी, त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेचे प्रवर्तक आदरणीय मधुकरजी ढेपे साहेब समाजसेवक, तसेच बाबा शेखभाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद.